कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच बास झालं अक्षर. आतापर्यंत खूप सहन केलं सगळ्यांनी. आता स्टँड घ्यायला हवा. आता नाही तर कधीच नाही. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? मी काय करणार आहे मला माहिती नाही, पण काय करायचं नाही हे माझं ठरलंय. आता मी मुकाट्याने सगळं सहन नाही करणार. मी गप्प नाही बसणार. त्या भुवनेश्वरीला वाटतं ती जे जे करेल ती पूर्व दिशा, ती जे करेल तसंच होईल. तिला बेलगाम सुटू देणार नाही मी अक्षरा. ती कारस्थानं करत राहील. अधिपतीला आपल्या विरुद्ध फितवून तिला जे हवं तेच करत राहील. ते नेहमी आपण किती सहन करणार अक्षरा? अक्षरा, माझ्यासाठी एवढी रिस्क घेऊन तू मला बरं केलंस, मला नवीन आयुष्य दिलंस. तुझ्यामुळे मी माझ्या पायावरती उभा राहिलोय. तुझ्यामुळे मला हे आयुष्य मिळालंय. मी जर तुझ्यासाठी काही करू शकलो नाही तर या आयुष्याचा, या जगण्याचा काय उपयोग आहे अक्षरा? वाव, काय आहे असं? मी माझं कर्तव्य केलं बाबा. आता मी माझं कर्तव्य करणार. आता मी तुझ्या बाजूने स्टँड घेणार. भुवनेश्वरीशी जशास तसं वागणार मी. त्याशिवाय गत्यंतर नाही. आता बाबा माझं ऐका प्लीज, असं काही करू नका. तुम्ही एक केलं ना त्यात दोन करतील. तिने 2 केलं तर मी 4 करेन अक्षरा. आणि आता याला पर्याय नाहीये. किती दिवस काय काय सहन करणार? माझ्या डोळ्यासमोर ती तुमचा संसार मोडतीये. चारूनं सुरू केलेली शाळा बंद पाडते. मी काय काय सहन करू अक्षरा? बाबा हे बघा, चूक माझी आहे. माझ्यामुळे हे सगळं होतंय. मी घर सोडलं त्यामुळे माझं आणि अधिपतींचं बोलणं थांबलं. आमचा संवाद संपला. त्यामुळे गैरसमज झाले. या गैरसमजांचा भुवनेश्वरी मॅडमनी फायदा घेतला. एक एक कारस्थान करत गेले आणि जिंकतही गेल्या. माझं चुकलं बाबा. मी जर घरी असते तर माझं आणि अधिपतींचं बोलणं होत राहिलं असतं. इतका काळ आमचं भांडण टिकलंच नसतं. केव्हाच मिटवलं असतं आम्ही. मी घराबाहेर पडले म्हणून गोष्टी डिवोर्स नोटीसपर्यंत पोहोचल्या. माझं चुकलंय बाबा. सगळी माझी चूक आहे. मी घर सोडलं ही चूक माझी आहे. अक्षरा, असं नको म्हणू. मग मुळात सगळी चूक माझी आहे ना? या असल्या नीच बाईला मी घरात आणायला नको होतं. तिथून सगळं चुकत गेलंय. मला वाटलं नव्हतं हे पुढं आयुष्यात माझ्या एवढं सगळं होईल. मला वाटलं होतं तिचं काम करेल, ठरलेले पैसे घेईल आणि निघून जाईल. हे असं बसतान बसवेल असं नव्हतं वाटलं मला. अधिपतीला चांगलं सांभाळायची म्हणून तिच्या एकेका चुकीकडे दुर्लक्ष केलं मी. पण विषवल्लीसारखी पसरली ती माझ्या घरात. सरड्यासारखे रंग बदलले अक्षरा तिनं. माझ्यासमोर वेगळं वागायची, अधिपतीसमोर वेगळं वागायची. आणि आज सुद्धा तेच करते. आणि हे त्या मूर्खाला, त्या अधिपतीला कळत नाही. कळेल बाबा, त्यांनाही कळेल. पण आपण भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा म्हणजे आणायचाच. कधी अक्षरा? हे सगळं कधी होणार? आणि आज जे ती डॅमेज करते ते आपण कसं सावरायचं? अक्षरा, रोज रोज गोष्टी आणखी आणखी बिघडत चालल्यात. माझ्या एका मूर्खपणाची शिक्षा तुम्हाला भोगायला लागते. हे सगळं माझ्यामुळे होतंय अक्षरा. आणि आता हे मलाच निस्तरावं लागणार आहे. तुम्हा दोघांना हा जो त्रास होतोय ना, आम्ही नाही बघू शकत. आणि अक्षरा, अधिपती भुवनेश्वरी समोर काही वाटेल ते बोलू दे, पण तो तुझ्यावर प्रेम करतो. मला माहितीये बाबा. मला माहितीये आमचं नातं नाही तुटणार. भुवनेश्वरी मॅडमने काहीही केलं तरी माझा खूप विश्वास आहे बाबा आमच्या नात्यावर. तुमच्या नात्यासाठीच मला आता शांत बसून चालणार नाही अक्षरा. मला काहीतरी करावं लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.